नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। सध्या विधानसभा निवडणुका जवळ आल्या, त्यामुळे सर्वच पक्ष संघटना आपल्या सभा घेत आहेत। त्यामध्ये त्यांचे उमेदवार राजकीय नेते देखील आता सभा घ्यायला सुरुवात त्यांनी केलेली आहे। त्यामध्ये ते अनेक तुफान फटकेबाजी करत आहे। यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या नेत्या असणाऱ्या शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या असणाऱ्या सुप्रिया सुळे यांनी देखील तुफान फटकेबाजी करत भाषण केलं। सांगलीमध्ये त्यांची सभा पार पडली। त्या सभेमध्ये बोलत असताना त्यांनी अजित पवार यांचा उल्लेख थेट घरफोड्या म्हणून केला। त्या ठिकाणी बोलत असताना त्या म्हणाल्या की यांना नाती संबंध काय करणार, अरे घरफोड्या, तुला फक्त आणि फक्त सत्ता पाहिजे, तुला नाती संबंध काय करणार, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं। त्याचसोबत त्या ठिकाणी बोलत असताना त्या म्हणाल्या की जेव्हा मी निवडणूक लढवत होते तेव्हा यांनी जे आहे स्वतःची पॉवर वापरली, सत्तेचा वापर केला आणि माझ्यासोबत कुठल्याही पक्षाच्या नेत्याला किंवा कुठल्याही राजकीय नेत्याला माझ्यासोबत उभं राहून न दिलं। त्यामुळे यांना असं वाटत होतं की आता मी पडेल, परंतु मला माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये जे निर्णय घेतात ते इथले राजकीय नेते नाही तर सर्वसामान्य जनता घेते आणि सर्वसामान्य जनतेने मला निवडून आणलं, परंतु हे या घरफोड्याला कळणार नाही, अशा प्रकारचं वक्तव्य सुप्रियाताई सुळे यांनी केलं। तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।